श्री गुरुचरित्र अध्याय 3 मराठी भावार्थ। पूर्वी अमरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वासा ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता. अमरीशला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वासा ऋषी येताच अमरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासाची विनवणी केली. आज एक घटिकेचा साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. दुर्वासा ऋषी नदीवर गेले. तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अमरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वासा ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी श्राप देणार तेवढ्यात अमरीशाने विष्णूचे स्मरण केले. नारायण हा भक्तवत्सल्य आहे. तो अमरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासाने अमरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागेल. तोच विष्णू अमरीशासह येऊन उभा राहिला. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अमरीशाने विष्णूचे चरण धरले. विष्णू दुर्वासाने म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्ताचा उद्धार करील. या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकार. महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ. आपला 3रा अध्याय आज पूर्ण झाला.